फ्रेंड्स, माझं नाव आहे युवी आणि मी घेऊन आली आहे आज तुमच्यासाठी बेसिक मेकअपचा क्लास। आणि खूप साऱ्या लोकांना ना मेकअप कसा करायचा हे कळतच नाही आणि कोणती स्टेप आधी येते कोणती स्टेप नंतर, कोणता प्रोडक्ट आधी वापरायचा कोणता प्रोडक्ट नंतर हे सुद्धा त्यांना कळत नाही। त्यामुळे मेकअप तर करायला खूप आवडतो पण आपल्याला कळतच नाही कोणता प्रोडक्ट कधी लावायचा। तर त्या लोकांसाठी मी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी खूप छान असा स्टेप बाय स्टेप मेकअपचा क्लास। खूप छान असं स्टेप वाईज मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझे जे अफोर्डेबल प्रोडक्ट्स मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही एक पेन नोटबुक आणि घेऊन बसाच, कारण तुम्हाला ना ह्या स्टेप सगळ्या नोट डाऊन कराव्या लागतील आणि खूप छान अशी माहिती पूर्ण हा व्हिडिओ होणार आहे। तर ज्यांना कोणाला ना ह्या टॉपिकवर इंटरेस्टेड आहे आणि मेकअप शिकायचा आहे पण मेकअप येतच नाही आणि सेल्फ मेकअप करायला आवडतो, कारण कसं असतं ना आपण नेहमीच पार्लरमध्ये जाऊ शकत नाही। काही काही घरातले छोटे मोठे कार्यक्रम जे असतात तेव्हा आपला हा सेल्फ मेकअप जर आपल्याला येत असला ना थोडा काही, तर आपण ना स्वतःच खूप सुंदर असा मेकअप करू शकतो। आणि तेव्हा छोट्या छोट्या कार्यक्रमाला म्हणा किंवा लग्न किंवा मैत्रिणीचं एखादं लग्न असेल किंवा फ्रेंड्सच्या घरी कार्यक्रम असेल, फंक्शन असेल, छोटे मोठे फंक्शन, तेव्हा तुम्ही हा छान असा करू शकतात। तर चला जास्त बडबड नको करायला आणि लगेचच आपण व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मेकअप करण्याच्या आधी असतं फर्स्ट स्टेप ही स्किन केअर। त्यामध्ये आपल्याला असतं CTM। तर CTM म्हणजे काय की क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग। तर सर्वात आधी आपण फेस वॉशने छान असा क्लीन करून घ्यायचा फेस वॉश नंतर आपल्याला वापरायचं आहे टोनिंग। तर मी हे जे सांगत आहे ते स्किन केअरचे प्रोडक्ट्स असणार आहे आणि यानंतर आपण स्टार्ट करूया मेकअप। तर स्किन केअरसाठी फर्स्ट स्टेप असते ती टोनिंग आफ्टर फेस वॉश। फेस वॉश करून झाल्यावर तुम्ही एक कोणतेही टोनर घ्या, तुमच्याकडे टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटर सुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे मी इथे रोज वॉटर अप्लाय करून घेतलेला आहे चेहऱ्यावर आणि टोनिंग खूप महत्त्वाचं असतं। फेस वॉश केल्यानंतर टोनिंग केल्यामुळं आपलं pH लेवल जे असतं स्किनचं ते मेंटेन राहतं आणि अजून आपल्याला जास्तीचं ऑइलीनेस नाही येत, मग आपला मेकअप पण टिकून राहतो। ज्यांना कोणी ऑइलिंगचं जास्त इश्यू आहे त्यांनी तर टोनर वापरायला हवं। टोनिंग नंतर येते ती स्टेप म्हणजे एक तर तुम्ही सिरम वापरा नाहीतर मॉइश्चरायझर। तर मॉइश्चरायझर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही यूज करू शकता। तर मी आज यूज करणार आहे पॉन्ड्सचं लाईट मॉइश्चरायझर। डॉटच्या पद्धतीने असं चेहऱ्यावर तुम्ही अप्लाय करून घ्यायचं आणि थोडा काही वेळ काढायचा आपल्या स्किन केअरसाठी, कारण गृहिणींना खूप टाईम नसतो तसा काय, पण थोडा तरी आपण 5 मिनटं तरी आपल्यासाठी स्वतःसाठी काढू शकतो। प्रकारे मी सगळीकडे छान मॉइश्चरायझर स्प्रेड केलं आहे, तुम्ही बघू शकता। ही खूप छान ग्लोविंग मॉइश्चरायझर आहे आणि मॉइश्चरायझर नंतर तुम्ही जर कुठे बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे। सनस्क्रीन अप्लाय करायला बिलकुल विसरू नका। घरातच असेल तर तुम्ही स्किप करू शकता, बट बाहेर जायचं असेल तर तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करायचं आहे। तर इथे मी यूज करत आहे अर्थ रिदमचं हे सनस्क्रीन आणि प्रत्येक स्टेपच्या मध्ये तुम्ही थोडा गॅप द्यायचा आहे। त्यामुळे काय होतं ना, छान मॉइश्चरायझर आणि ते आपल्या स्किनमध्ये छान मुरतं आणि मग मेकअप छान होतो। आफ्टर सनस्क्रीन हे झालं आपलं स्किन केअरचे स्टेप। ठीक आहे, एवढं आपलं स्किन केअर हे तर रोज तुम्ही मस्ट करायचंच आहे। थोडा का होईना तुम्ही वेळ काढायचा स्वतःसाठी आणि स्किन केअर फॉलो करायचं। आणि हे बघा तुम्ही माझी स्किन किती छान ग्लोविंग दिसते मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावल्यावर। छान असं मुरवायचं, हे मसाज करायचं थोडा, मग आपला बेस जो आहे मेकअपचा तो खूप छान येतो। आपण स्किन केअर अप्लाय करतो ना तेव्हा आपल्या स्किनला ते ॲब्झॉर्ब करायला थोडा टाइम पाहिजे असतो। त्यामुळे ना लगेचच मेकअप स्टार्ट नाही करायचा, थोडा वेळ थांबायचं, थोडा स्किन केअर आणि मेकअपमध्ये थोडा गॅप द्यायचा, म्हणजे आपली स्किन ना छान हायड्रेटिंग होते आणि मगच आपल्याला स्टार्ट करायचा आपला मेकअप। तर मेकअपची सर्वात पहिली स्टेप येते ती असते प्रायमर। तर तुम्ही ना खूप छान असं प्रायमर घ्यायचं। प्रायमरवर ना खूप पुढे मेकअप जो असतो तो बेस असतो, कारण जर आपण प्रायमरच लावलं नाही तर पूर्ण आपलं इथे ओपन जे पोअर्स असतात भरपूर लोकांना त्यांचं ऑइलिंग स्टार्ट होतं, ऑइलिंग यायला लागतं, मग खूप स्वेट होतं। मेकअप केल्यावर सगळीकडे घाम दिसतो, ते बिलकुल चांगलं वाटत नाही आणि मग आपला मेकअप ना रिमूव्ह होण्याची लवकर शक्यता असते, जास्त वेळ लॉंग लास्टिंग राहत नाही। त्यामुळे प्रायमर हे अजिबात स्किप करू नका। प्रायमरसाठी ना मी आज घेणार आहे रेनेचं हे बॉलिवूड फिल्टर प्रायमर। खूप छान असं प्रायमर आहे आणि आता सेलमध्ये मी घेतलेलं आहे। ठीक आहे, तर हे अप्लाय करायचं इथे, असं हे अप्लाय करून घ्यायचं जिथे जिथे आपल्याला जास्त ओपन पोअर्सचे इश्यू आहेत ना तिथे असं अप्लाय करून घ्यायचं। याला जास्त मसाज करायचा नाही। ठीक आहे, जसं आपण सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरला खूप मसाज केला ना तसं प्रायमरला अजिबात मसाज करायची गरज नसते। जस्ट अप्लाय करायचं एक लेयर आणि बस तसंच सोडून द्यायचं।
ठीक आहे, यानंतरची स्टेप येते ती असते कलर करेक्टिंगची. आज आता मी रेनेचं एक नवीन कलर करेक्टिंग पॅलेट घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आता याच मेकअपच्या याच्यामध्येच मी याचं छोटंसं प्रोडक्ट रिव्ह्यू पण तुम्हाला देते. तर मी जस्ट हे आता ओपन करते आणि चला आपण याच्यानेच आज कलर करेक्टिंगचं ओपन करून बघूया कसं आहे हे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला एवढे शेड्स मिळणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जिथे जिथे डार्क सर्कल अनइव्हननेस असणारे स्किन तिथे तुम्ही ऑरेंज कलर करेक्टर वापरायचा. तर मी काय ब्रश वगैरे घेणार नाही, कारण तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर ना खूप बटरी टेक्स्चर आहे, आपल्याला इझिली ब्लेंड होऊन जाईल स्किन याच्याने हातानेच. तर हे बघा माउथच्या जवळ मला थोडंसं ना तुम्ही बघू शकता अनइव्हननेस आहे. इतकं छान टेक्स्चर आहे ना याचं, इझिली हाताने ब्लेंड होतंय. आणि डोळ्यांच्या खाली याला म्हणतात कन्सिलर. हे ना सेपरेट पण मिळतं. ही आहे कन्सिलर पॅलेट, पण जर तुम्हाला ऑरेंज कलर करेक्टर सेपरेट घ्यायचं असेल ऑरेंज कन्सिलर पण मिळतं. ठीक आहे, तर ते पण तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला पॅलेट नसेल घ्यायची तर. आणि थोडं माझं कपाळाला तुम्ही बघू शकता इथे थोडासा डार्क आहे, तिथे पण मी हे अप्लाय करणार आहे छान अशा प्रकारे आणि तेच ब्लेंड करतेय. आणि थोडं ऑरेंज झाल्यावर आपलं थोडंसं स्किन टाईपचं यावरच अप्लाय करायचं कन्सिलर परत. थोडं माझं स्किन टोन जो आहे ना त्या कलरचं कन्सिलर परत या ऑरेंजवर वन लेयर लावायचा. त्यामुळे काय होतं ना नंतर आपला बेस पूर्ण ऑरेंज ऑरेंज नाही दिसत. अशा प्रकारे छान ब्लेंड करून घ्यायचं. आणि थोडा टाइम घ्या, पण ब्लेंडिंग ही खूप छान करायची, त्यामुळेच ना आपला बेस हा छान फ्लॉलेस दिसतो. तुम्ही जर ब्लेंडिंग व्यवस्थित नाही केली ना नंतर मग पॅचेस दिसायला लागतील. ठीक आहे, अशा प्रकारे कलर करेक्टिंग करून घेतली मी. आता तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवर ना जास्त पिंपल्स वगैरे मार्क्स नाही आहेत. ज्यांना पिंपल्स वगैरे मार्क्स असतात ना ते हाईड करण्यासाठी तुम्ही ना ग्रीन कलरचं कन्सिलर येतं, ते ग्रीन कलरचं कन्सिलर वापरायचं असतं पिंपल्सचे मार्क हाईड करायला. ठीक आहे, आता करणार आहे फाउंडेशन. फाउंडेशनसाठी मी घेणार आहे मामा अर्थचं ग्लो सिरम फाउंडेशन. ठीक आहे, तर मी याचा एक पंप घेणार आहे असा. आधी हातावर बॅक साईडला घेऊन घ्यायचा, याला छान असं डॉट डॉटने लावून घ्यायचं चेहऱ्यावर सगळीकडे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि मान विसरायची नाही बिलकुल, मानेला विसरायचं नाही. मान सुद्धा कव्हर केलीये मी. हा व्हिडिओ बघून तुम्ही ना प्रॅक्टिस नक्की करा. ठीक आहे, प्रॅक्टिस केल्याने काय होईल ना तुम्हाला एकदाच्या स्टेप्स समजल्या ना की तुम्ही इझिली तुमचा स्वतःचा मेकअप छान असे करू शकतात. यानंतर मी ह्या सेम रेनेच्या पॅलेट मधून कॉन्टोरिंग करून घेऊ. ठीक आहे, हे सेम रेनेच्या पॅलेट मध्ये कॉन्टोरिंग शेड पण आहे. तर कॉन्टोरिंग साठी मी ब्रश घेते कॉन्टोरिंगचा आणि कॉन्टोरिंग इथे करायचं. इथे थोडं कॉन्टोरिंग करायचं. बघू शकता हा जो कानाचा वरचा भाग टू लिपचा हा भाग असं ह्या डायरेक्शनने कॉन्टोरिंग करायचं असतं. आणि ही अप साइडला करायची, अप डायरेक्शनने वरच्या दिशेने नेहमी करायची कॉन्टोरिंग इथली. ठीक आहे, याच्याने खूप सुंदर असा शेप येतो चेहऱ्याला. तसेच बॅक खालच्या साइडला सुद्धा इथे आपण कॉन्टोरिंग करायची. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. आणि नोजला सुद्धा कॉन्टोरिंग करायला अशा प्रकारे नोजला आपण कॉन्टोरिंग करू शकतो.
आणि ब्लशसाठी मी आज वापरणार आहे ही पोज माय ग्लॅमची लिपस्टिक जी आहे तीच मी ॲज अ ब्लश म्हणून वापरत आहे. ठीक आहे, तर बघा मी अशा हाय पॉइंट्सला ब्लश छान अप्लाय करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्लश अप्लाय करा. आता मी माझ्या हाय पॉइंट्सला ना कन्सिलर अप्लाय करणार आहे. थोडंसं लाईट कलरचं कन्सिलर घ्यायचं आणि असं हाय पॉइंट्सला जिथे जिथे आपले हाय पॉइंट्स आहे ना तिकडे सगळीकडे हे कन्सिलर घ्यायचं आणि छान असं ब्लेंड करून घ्यायचं. असं ब्रशने स्प्रेड करून घ्यायचं आणि ब्युटी ब्लेंडरने नंतर छान असं ब्लेंड करून घ्यायचं. यानंतर आपला मेकअपला सेट करायचा आहे. तर सेट करण्यासाठी लूज पावडरचा वापर करायचा. तर मी इथे घेत आहे लॅक्मेची ही रोज पावडर. ठीक आहे, छान असं सेट करून घ्यायची पावडर, सॉरी आपला मेकअपचा बेस. असं एक्स्ट्रा इथे टॅप करायचं आधी. ठीक आहे, बॅक ऑफ द हँड आणि मग अप्लाय करायचं. फ्लफी ब्रश घेऊन एक्स्ट्रा जी आहे ती पावडर सगळी डस्ट ऑफ करणार आहे. ठीक आहे, ओके. तर अशा प्रकारे मी छान लूज पावडरने पूर्ण सेट करून घेतलं आहे. आणि यानंतर आपण करू आता आपण आय मेकअप. ठीक आहे, तर आय मेकअप साठी मी घेत आहे परत एक आधी मी आयब्रो फिल करून घेणार आहे. त्यासाठी मी यूज करणार आहे मॅकचं हे आयलाइनर जेल आणि छान असे आयब्रो फिल करून घ्यायचे. तर तुम्हाला आयब्रो जर फिल करता येत नसेल तर मी त्याचं ट्युटोरियल सुद्धा चॅनलवर अवेलेबल आहे, तुम्ही ते चेक करू शकता. छान आयब्रो फिल करून घ्यायचे. त्यानंतर आपण करूया आय मेकअप. आणि छान आयब्रो फिल करून झाल्यानंतर स्पूलीच्या मदतीने असं छान कोंब करून घ्यायचं. यानंतर आपण डोळ्यांवर अप्लाय करणार आहे कन्सिलर. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही डोळ्यावर कन्सिलर अप्लाय करून घ्यायचं आणि ब्युटी ब्लेंडरने छान असं ब्लेंड करून घ्यायचं. ब्युटी ब्लेंडरने छान असं मी सेट केलेलं आहे. आणि आज मी वापरणार आहे स्विस ब्युटीची ही पॅलेट. तर ही मी वापरणार आहे आणि आज मी तुम्हाला सिंपल असं मेकअप दाखवत आहे. ठीक आहे, जास्त ब्रशेस वगैरे तुम्ही बिगिनर लेवलला मी आजचा मेकअप दाखवणार आहे. तर तुम्हाला जर ब्रशेस वगैरे जास्त नको असेल आणि तुम्ही आय शॅडो मध्ये पण खूप बिगिनर असाल तर आपल्या फिंगर्सच्या मदतीने तुम्ही आय शॅडो कसं अप्लाय करायचं ते मी आज तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्हाला अशा प्रकारे पॅलेट तुमच्याजवळ असायला हवी ज्याच्यात सगळे बेसिक शेड्स असतात. तर सर्वात जो लाइटर शेड आहे ना त्यापासून सुरुवात करायची. पॅलेट मधला सगळ्यात लाइटर जो शेड आहे तो तुम्ही अप्लाय करायचा. ठीक आहे, आणि फिंगर्सच्याच मदतीने छान असं अप्लाय करायचं आणि पूर्ण छान ब्लेंड करून घ्यायचा. मी लाइटर शेड घेतला आहे आणि छान असं ब्लेंड करतेय. काही जास्त टूल्स वापरायची गरज नाहीये. तुम्ही बिगिनर लेवलला आहे तर तुम्ही पटकन झटपट असा हा होणारा आय लुक आहे. ठीक आहे, फिंगर्सच्या मदतीने घ्यायचं आणि पूर्ण छान ब्लेंड करून घ्यायचं. आता मी काय करणार आहे ना, थोडासा असं डार्क शेड घेतेय. थोडासा मी डार्क शेड घेणार आहे आता आणि तो डार्क शेड ना थोडा इकडे ह्या कॉर्नरला मी अप्लाय करणार आहे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही थोडा डार्क शेड मी इथे अप्लाय करते.
ठीक आहे, सेम तेच मी इकडे पण करणार आहे. तुम्हाला जर बिगिनर लेवलला असाल ना तर तुम्ही इथे अशी स्टिकी चिकट टेप जो असतो ना आपला टेप, तो पण तुम्ही असा अप्लाय करू शकता इथे. त्याने पण खूप सुंदर असं आपल्याला इथे शेप मिळतो. आणि आता मी लास्टला घेणार आहे एक शिमरी शेड आणि तो मी अप्लाय करणार आहे इनर कॉर्नरला इथे. आणि आपला आय लुक पण किती सुंदर आणि फास्ट झालेला आहे. खूप सोपा आहे, जास्त काही टूल्सची वापरायची गरज नाहीये. खूप सुंदर होतो हा आय लुक. बघा किती सुंदर दिसतंय ना. अशा पद्धतीने आपला आय लुक झालेला आहे. आणि आता मी आयलाइनर अप्लाय करणार आहे. आणि आता मी अप्लाय करणार आहे मस्कारा. मस्कारासाठी मी घेत आहे हा कॅम्बरचा ले व्हॉल्यूम मस्कारा. मस्कारा नंतर मी आता अप्लाय करणार आहे कॉन्टोरिंग आणि ब्लश आणि हायलायटर फेसला. त्यासाठी मी घेतली आहे मार्सची पॅलेट. यामध्ये आपल्याला ना सगळं मिळून जातं, हायलायटर, कॉन्टोरिंग आणि ब्लश सुद्धा. तर मी कॉन्टोरिंग शेड घेतला आहे आणि छान असं ब्लेंड करणार आहे. आणि तसेच नोजला मी कॉन्टोरिंग करून घेतलीये. ज्यांचं कपाळ मोठे ना ते कपाळाला सुद्धा कॉन्टोरिंग करू शकतात. यानंतर मी हायलायटर अप्लाय करणार आहे. आणि लास्ट आता आपण अप्लाय करणार आहे लिपस्टिक. आणि लिपस्टिक साठी मी घेणार आहे ही कलर क्वीनची ही लिपस्टिक आहे. ओके, ही मी आज अप्लाय करणार आहे. खूप छान अशी बटरी टेक्स्चरची आहे. खूप सुंदर आहे ही लिपस्टिक फेस्टिव्ह साठी. आणि हा झाला आपला मेकअप लुक रेडी. तर मी काजळ अप्लाय केला आहे आणि ही बिंदी अप्लाय केली आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा बेस आपला झालेला आहे आणि मस्त शाईन आलेली आहे हायलायटर ने. तुम्ही सुद्धा हा अचीव करू शकता. खूप सोपा आणि स्टेप वाईज मी तुम्हाला आज समजवलेला आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ स्टेप वाईज फॉलो करून असा सुंदर मेकअप तयार करा. तुम्ही जर प्रॅक्टिस केली रोजच्या रोज आणि तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून मी खूप इझी पद्धतीने शिकवत असते, मेकअप स्टेप बाय स्टेप सांगत असते. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल मेकअप आणि हेअरस्टाईल अशा टॉपिक्समध्ये तर नक्की सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच मेकअप ट्युटोरियल और हेअरस्टाईल व्हिडिओ सोबत. तोपर्यंत स्टे हॅपी अँड स्टे फॅब्युलस. बाय बाय.